नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज 0 ते 14 वयोगटातील मुलींसाठी एक आनंदाची बातमी आहे। आनंदाची बातमी म्हणजे अशी की लाडक्या बहिणींना जसे लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला 1500 रुपये मिळतात, त्याचप्रमाणे आता केंद्र सरकारने 0 ते 14 वयोगटातील मुलींसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे। आनंदाची बातमी म्हणजे त्या मुलीच्या जीवनासाठी ती जी बातमी आहे खूप महत्त्वाची आहे। तर ती बातमी कोणती आहे आणि आपल्याला कुठे जाऊन ती बातमी आपल्याला मिळेल, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, ही जी आजचा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे। 0 ते 14 वयोगटातील मुलींसाठी हा खूप महत्त्वाचा आहे, सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे। पण जे 0 ते 14 वयोगटातील मुलींसाठी काही फ्री मिळणार आहे, तर ते काय फ्री आहे तर ते बघा। राज्यात गेल्या काही वर्षामध्ये कर्करोगाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। अशातच आता कॅन्सर रुग्णासाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। यामध्ये मुलींना आता कॅन्सरची लस जी आहे ते मोफत मिळणार आहे। 14 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी ही जी लस आहे ती अगदी मोफत दिली जाणार आहे। स्तनांच्या कॅन्सरसाठी ही जी लस आहे ती दिली जाणार आहे। महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही जी लस आहे ते पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये महिलांना पण मिळून जाणार आहे। देशात आणि राज्यातही कॅन्सरचे जे रुग्ण आहेत ते खूप प्रमाणामध्ये वाढत आहे। त्यासाठी राज्य सरकारने हे एक महत्त्वाचं पाऊल जे आहे ते उचललं आहे। या संदर्भात जी माहिती आहे ते राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। या संदर्भात आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की जीवनशैली बदलल्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही कॅन्सरचे जे प्रमाण आहे ते वाढताना दिसत आहे। पूर्वी व्यसन असल्यावर कॅन्सर व्हायचा, पण आता लहान मुलांनाही कर्करोग होताना दिसून येत आहे। ही खूप चिंतेची बाब आहे। 0 ते 14 वयोगटातील मुलींना HPVची लस जी आहे ती मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती जी आहे ते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च यांच्या मते गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या भारतामध्ये कर्करोगाच्या प्रमाणामध्ये सातत्याने वाढ होत आहे। येत्या काही वर्षात जगभरात स्तनाच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढणार असल्याचं WHO कॅन्सर संस्था आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च अँड कॅन्सर यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी यापूर्वी केलेल्या अभ्यासातून जगामध्ये दर मिनिटाला एका महिलेचा ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यू होत असल्याचं दिसून येत आहे। तर राज्य सरकारने 0 ते 14 वयोगटातील मुलींसाठी हे जे ब्रेस्ट कॅन्सर जे होत आहे सर्वात जास्त मुलींना होत आहे, महिलांना होत आहे, तर 0 ते 14 वयोगटातील मुलींना ही जे लस आहे ते मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकार आता घेणार आहे। म्हणजे 0 ते 14 वयोगटातील मुलींसाठी ही जी लस आहे ही मोफत दिली जाणार आहे। तर कुठे दिली जाणार आहे ते सरकारी दवाखान्यामध्ये, म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये। तुमच्या एरियामध्ये जो सरकारी दवाखाना येतो म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल येतो तिथे ही जी लस आहे ते मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे 0 ते 14 वयोगटातील मुलींसाठी। पण केव्हा होणार आहे अजून ही माहिती आपल्यापर्यंत अजून अपडेट आलेली नाही। जेव्हा ही अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येऊन जाईल। तर लवकरच ही जी लस आहे ही लस जी आहे ती उपलब्ध झाली आहे। फक्त राज्य सरकार आता मोफत देण्याचा निर्णय घेणार असल्याचं आपल्यापर्यंत अपडेट आली होती। तर म्हणून मला वाटलं की ही जे व्हिडिओ आहे आज आपल्याला बनवणे जे आहे ते महत्त्वाचं आहे। ठीक आहे, तर जी लस आहे ब्रेस्ट कॅन्सरची जी लस आहे, जे महिलांना सर्वात जास्त होतात ते ब्रेस्ट कॅन्सर होतं। ठीक आहे, तर ही जी लस आहे राज्य सरकार आता मोफत देणार आहे 0 ते 14 वयोगटातील मुलींसाठी। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।